नमस्कार मित्रांनो, मी सुभाष नागरसे, सहशिक्षक श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. महाराष्ट्र शासनाच्या सेतू अभ्यासक्रम अर्थात ब्रिज कोर्स इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण चाचणी क्रमांक 3वर चर्चा करणार आहोत. ही चाचणी तुम्ही सोडवलेली आहे. थोडंसं उत्तर आपण तपासून बघूया. चला तर सुरुवात करूया चाचणी क्रमांक 1ला. मित्रांनो, ही चाचणी सोडवण्यापूर्वी पहिल्या पानावर ही सर्व माहिती तुम्ही लिहिलेली असणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 30 पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3. या ठिकाणी शाळेचं नाव तुम्ही लिहिलेलं आहे, स्वतःचं नाव लिहिलेलं आहे, इयत्ता तुकडी असेल तर तुकडी, विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, गुण आहेत 30 आणि वेळ आहे 1 तास. मित्रांनो, इथे काही सूचना तुमच्यासाठी. पहिलं आहे, सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. उजवीकडील कंसातील संख्या या गुण दर्शवितात. आवश्यक तेथे अचूक नामनिर्देशिका आकृती काढायची. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नांसाठी अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. मित्रांनो, आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 सहसंबंध ओळखून जोडी पूर्ण करा. 2 गुणासाठी हा प्रश्न आहे. त्यातला पहिला उपप्रश्न, अमिबा हा प्रोटिस्टा या गटात येतो, तर जीवाणू हा मोनेरामध्ये येतो. म्हणून या ठिकाणी मोनेरा आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर दुसरा उपप्रश्न आहे, होकायंत्र हे सूचिचुंबक आहे, मग दारावरची बेल यासाठी वापरलं जाणारं म्हणजेच विद्युत चुंबक. यानंतर प्रश्न पहिल्यामधील पुढील आकृत्या पाहून रेणूमधील रासायनिक बंधांचा प्रकार कोणता तो लिहायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला पहिल्या आकृतीमध्ये दिसतं की हायड्रोजनचे 2 अणू एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यापासून हायड्रोजनचा रेणू तयार झालेला आहे. म्हणून या हायड्रोजनसाठी तयार असणाऱ्या या ठिकाणचा हा बंधांचा प्रकार म्हणजे एकेरी सहसंयोज बंध आहे. या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन या 2 अणूंचा या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होऊन त्यांच्यामध्ये बंध निर्माण जो होणार आहे तो बंध असणार आहे आयनिक बंध. पुढे जाऊया आपण. मित्रांनो, प्रश्न दुसरा, शास्त्रीय कारणे लिहा. 4 गुणासाठी आहे. यामधील पहिला उपप्रश्न आहे, कॅलेडोस्कोपमध्ये नक्षीदार रचना तयार होतात. मित्रांनो, कॅलेडोस्कोप तुम्ही घरी देखील तयार करू शकता आणि कॅलेडोस्कोप साधारणपणे या प्रकारे आपल्याला बनवता येतं. या ठिकाणी आरशांचा वापर केला जातो. मित्रांनो, कॅलेडोस्कोपमध्ये परावर्तक पृष्ठभाग आतमध्ये येईल अशा रीतीने 3ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिकटलेले असते. इथं आकृतीमध्ये तुम्हाला ते दिसतं. या काचेच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा तयार झालेल्या पाहायला मिळतील. या प्रतिमा 3ही आरशात निर्माण झालेल्या परावर्तनांमुळे तयार होतात. कॅलेडोस्कोप खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. म्हणून खूप रंजक पद्धतीनं आपण हे बनवून या वेगवेगळ्या नक्षीदार रचना पाहू शकतो. ज्यातला दुसरा प्रश्न आहे, सर्दी झाली असता शिंकताना नाकासमोर हात रुमाल धरावा. मित्रांनो, सर्दी झाली की त्रास खूप होतो आपल्याला आणि नाकासमोर रुमाल धरून का बरं शिंकावं याचं आपण एक शास्त्रीय कारण बघूया. तर मित्रांनो, सर्दी हा संसर्गजन्य रोग आहे. सर्दी झाल्यावर शिंकताना हवेमध्ये सर्दीचे जंतू पसरतात आणि निरोगी माणसाच्या शरीरात ते जातात. त्यामुळे त्या माणसालाही सर्दी होते. हे टाळण्यासाठी सर्दी झालेली व्यक्ती किंवा सर्दी झाली असताना जेव्हा आपण शिंकतो त्यावेळी नाकासमोर हात रुमाल धरावा. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, खालील आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. मित्रांनो, या आकृतीमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टींचा या ठिकाणी उहापोह करावा लागणार आहे. या ठिकाणी 4 उपप्रश्न विचारलेले आहेत, त्यांची उत्तरेही लिहायची आहेत. ते कारखाना दिसतं आणि इथं ढगासारख्या भागामध्ये तुम्हाला SO2, NO2 आणि CO2 असे काही लिहिलेलं दिसतं. आणि ही म्हणजेच काय आहेत, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजनची ऑक्साईड्स आहेत. या ठिकाणी झाडे दिसतात, त्यांनीही जाळलं असता हे वायू तयार होतात. कारखान्याच्या धुराड्यातून या ठिकाणी मिळतं आणि यांच्या हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाशी पाण्याचे संपर्क झाले की त्यांचे आम्ल बनतात आणि ते आम्ल वर्षा होते. तेच पुन्हा या ठिकाणी सर्व
परिसंस्था पर्यावरणाला घातक असतं, कारण परिसंस्थेमध्ये प्राणी आणि वनस्पती ह्या महत्त्वाच्या घटक आहेत. चला तर या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया. कोणकोणत्या वायूंची ऑक्साईड या हवेत मिसळत आहेत? तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं त्या वायू आहेत सल्फर, नायट्रोजन आणि कार्बन. यानंतर दुसरा प्रश्न आहे, पडणाऱ्या आम्लयुक्त पावसात कोणत्या प्रकारचं आम्ल असेल? यांचेच आम्ल असणार आहे. त्यामुळं सल्फ्युरिक आम्ल असेल, नायट्रस आम्ल असेल आणि नायट्रिक आम्ल असेल. आम्लवर्षेचा होणारा परिणाम कोणता आहे? हा पुढचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, या आम्लवर्षेचा परिणाम खूप गंभीर असणार आहे. यामुळे जमिनीची आम्लता वाढते, पिकांवर परिणाम होतो, पीक चांगली येत नाही, परिसंस्थेवर याचा विपरीत परिणाम होतो. काही ऐतिहासिक वस्तू असतील, पुतळे असतील, पूल असेल, लोखंडी धातूंची काही वस्तू असतील, यांचं क्षरण होतं. त्यानंतर सजीवांच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होतो. अशा प्रकारचं आपल्याला प्रदूषण टाळायचं आहे, तर त्यासाठी काय उपाययोजना करता येईल? प्रत्येकाची उत्तरं ही वेगवेगळी असू शकतात, कारण हे तुम्हाला मुक्त प्रश्न आहे. तुम्ही स्वतः विचार करूनही लिहू शकता. मग सर्वसाधारणपणे ज्या काही टाळण्यासाठी उपाययोजना आहेत त्या याप्रमाणे आहेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात. हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक केला पाहिजे. निरोधक यंत्रणा, गाळणी यंत्र याचा वापरही केला पाहिजे. शहरातील दुर्गंध पसरवणाऱ्या कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावली पाहिजे. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रांचा वापरावर योग्य नियंत्रण असावं किंवा बंधनही घालावी. CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन याच्या निर्मितीवर देखील बंदी आली पाहिजे किंवा त्याच्यावर बंधनं आणायला हवेत. यामुळे आपल्याला प्रदूषण टाळायला निश्चितच मदत होईल. पुढे जाऊया आपण. आता प्रश्न क्रमांक 4. खालील ओघतक्ता पूर्ण करा. 2 गुणासाठी हा प्रश्न आहे. सूक्ष्मजीव यांचं वर्गीकरण या ठिकाणी तुम्हाला दिसतं. याचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं म्हणजे आधिकेंद्रकी आणि दुसरं म्हणजे दृश्यकेंद्रकी. दृश्यकेंद्रकीमध्ये आपल्याला दिसत आहेत. तर या आधिकेंद्रकीचं एक उपप्रकार आपल्याला सांगता येईल की जीवाणूमध्ये आहेत आधिकेंद्रकी सर्व, आणि दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव आहे, त्यानंतर कवक आहेत आणि शैवाल आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे ओघतक्ता पूर्ण करतोय. पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 5. खालील आकृतींना चौकटीत चुकीची नावे दिली आहेत, ती दुरुस्त करा. आता या ठिकाणी तुम्हाला H2O म्हणजे पाणी, हायड्रोजन बाहेरच्या बाजूला बाण दिसतं. या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये आत पिवळ्या रंगाचं बाहेर सुद्धा दिसतं, आणि या ठिकाणी दोन्ही पाणी आतल्या बाजूने शोषले जातं. म्हणजे परासरण हे कोणत्या पद्धतीनं होतं, ही दिलेली नावं योग्य आहेत का अयोग्य आहेत आपल्याला दुरुस्त करून लिहायचे आहेत. त्यांनी दिलेलं हे परासरी असं दिलेलं आहे. दुसऱ्या आकृतीसाठी अवपरासरी म्हणून दिलं आहे, तिसऱ्यासाठी अतिपरासरी. मित्रांनो, पहिल्या याच्यामध्ये जे जास्त झालेलं पाणी ते बाहेर टाकलं जातं या ठिकाणी, म्हणून अतिपरासरी म्हणून आपण हे समपरासरी चुकीचं आहे, तर या ठिकाणी काय पाहिजे, दुरुस्त नाव म्हणून अतिपरासरी असं पाहिजे. या ठिकाणी पाणी बाहेरही टाकलं जातं, आतही घेतलं जातं, म्हणजे समप्रमाणामध्ये या ठिकाणी व्यवहार होतो आहे, देवघे होते, म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल समपरासरी. आणि या ठिकाणी काय बाहेरचा पाण्याचा अंश आत घेतला जातो, म्हणून या ठिकाणी जे आपण लिहिणार असू ते असणार आहे अवपरासरी. मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. आता पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 6. ताऱ्यांच्या निर्मितीच्या टप्प्यात योग्य क्रम लावायचा. इथं 4 टप्पे दिलेले आहेत. हे योग्य आहेत का नाहीत? योग्य नसतील तर योग्य पद्धतीने आपल्याला क्रम लावायचा. त्यांचा क्रम असा आहे: तापमान व घनता वाढतं, अणुऊर्जा निर्मिती सुरू होतं, वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो आणि तप्त वायूंचा गोल तयार होतो, असं दिलेलं आहे. तर याचा योग्य क्रम कसा असेल आपण लावूया. उत्तर पहिला असेल तापमान व घनता वाढतं, ते पहिले पायरी बरोबर आहे. आणि दुसरा टप्पा जो असणार आहे तो काय असेल तर तप्त वायूचा गोल तयार होतो असा पाहिजे. म्हणजे चौथा जो आहे तो दुसऱ्याला पाहिजे. नंतर तिसरा जो आहे तो अणुऊर्जा निर्मिती सुरू होते, आणि शेवटचा आहे वायूचा गोल हा स्वयंप्रकाशित होतो, कारण तारे स्वयंप्रकाशित असतात, म्हणून हा शेवटचा टप्पा येतो. मला वाटतं हा क्रम तुमच्या लक्षात आला असेल. आपण पुढे जाऊया.
प्रश्न क्रमांक 7कडे. प्रत्येकी 2 उदाहरणं द्यायची आहेत 4 गुणांसाठी. पहिलं आहे नैसर्गिक विघटनशील पदार्थ. सूक्ष्मजीवांमार्फत सहजासहजी विघटन होणारे नैसर्गिक पदार्थांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत पहिल्या उपप्रश्नामध्ये. आणि दुसऱ्या उपप्रश्नामध्ये ध्वनीचं प्रसारण कोणकोणत्या माध्यमातून होतं हे आपल्याला पाहायचं आहे. तर मित्रांनो, पहिला जो आहे नैसर्गिक विघटनशील पदार्थ, त्याची आपण काही नावं लिहूया. जसं लाकूड आहे, सहजासहजी कुजलं जातं, त्याचं विघटन सहजासहजी होतं. भाजीपाला आहे, फळभाज्या आहेत, लोकर आहेत. या व्यतिरिक्तही तुम्ही लिहू शकता. उदाहरणादाखल या ठिकाणी हे 2 उदाहरणं सांगितले, 4 दिलेले आहेत. कोणतेही 2 आपल्याला लिहायचे आहेत. पुढे जाऊया आपण. ध्वनीचं प्रसारण. आता ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे आपल्याला माहीत आहे. हे माध्यम कोणते आहेत? तर ध्वनीच्या प्रसारणासाठी ही स्थायू म्हणजेच घनमाध्यम, द्रव म्हणजे पाण्यातून होऊ शकतं, आणि वायू हवा, या तिन्ही माध्यमातून ध्वनीचं प्रसारण होतं. उदाहरणच घ्यायचं म्हणलं की स्थायू म्हणलं की तार आहे. तारात म्हणजे टेलिफोन थ्रू आपण बोलतो, ते शक्य आहे. म्हणजेच थोडक्यात ध्वनीच्या प्रसारणासाठी द्रव्य माध्यमाची आवश्यकता असते, आणि द्रव्याच्या ह्या 3 अवस्था आहेत: स्थायू, द्रव आणि वायू. या तिन्हीमधून ध्वनीचं प्रसारण होऊ शकतं. आपण पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. या ठिकाणी बघा मित्रांनो, खालील आकृतीत प्रकाश परावर्तनांचे प्रकार आहेत, त्यांचे निरीक्षण करून फरक स्पष्ट करायचे. पहिली आकृती या ठिकाणी दिसतं. निळ्या रंगाने किरण येऊन पडतात आणि त्या किरण समांतर आहेत, आणि या पृष्ठभागावर आल्यानंतर परावर्तित जे किरण गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत ते सुद्धा समांतर आहेत. या ठिकाणी I1 R1, I2 R2, I3 R3 ह्या सर्व मापं दिलेले आहेत. तर दुसऱ्या आकृतीमध्ये इथं समांतर किरणशालाका येऊन पडलेली आहे निळ्या रंगाची, पण तो लाल रंग जे परावर्तनानंतर आहेत ते मात्र समांतर नाही. ते कोणत्याही दिशेचे, कारण इथला हा पृष्ठभाग जो आहे तो खरबरीत आहे. म्हणजे इथलं जे परावर्तन आहे ते आपण नियमित परावर्तन म्हणू शकतो, कारण इथला पृष्ठभाग हा सपाट आहे आणि इथला पृष्ठभाग जो आहे तो खरबरीत आहे. म्हणून या ठिकाणचं परावर्तन हे अनियमित परावर्तन असणार आहे. आपण या नियमित आणि अनियमित परावर्तनाचे इथं फरकाचे मुद्दे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून बघूया. तर पहिला जो आहे, पहिल्या आकृती संदर्भात आपण बघूया. प्रकाशाचं नियमित परावर्तन, रेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतो आपण याला. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या या परावर्तनाला नियमित परावर्तन असं म्हणतात. या नियमित परावर्तनाचं समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचा आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपतन कोन म्हणजे I आणि परावर्तन कोन म्हणजे R. त्यामुळे परावर्तित किरण परस्परांना समांतर असतात. जर आपाती किरणांचे आपाती कोन I1, I2, I3 असे असतील व त्यांचे परावर्तन कोन क्रमशः R1, R2, R3 असे असतील, तर या ठिकाणी I1 बरोबर I2 बरोबर I3 असतं, तसंच R1 बरोबर R2 बरोबर R3 असतं. थोडक्यात या ठिकाणचे हे कोन समान असतात. आता आपण पुढे जाऊया या ठिकाणी की प्रकाशाचं अनियमित परावर्तन, ज्याला आपण इरेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतो. खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या या परावर्तनाला अनियमित परावर्तन असं म्हणतात. अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचं आपतन कोन समान मापाचे नसतात व म्हणून त्यांचे परावर्तन कोनही समान नसतात. जर आपाती किरणांचे आपाती कोन I1, I2, I3 असतील व त्यांचे परावर्तन कोन क्रमशः R1, R2, R3 असतील, तर या ठिकाणी I1 बरोबर I2 नसतं, बरोबरच I3 नसतात. तिन्ही समान मापाचे नसतात. शिवाय R1, R2, R3 ह्या देखील समान नसतात. त्यामुळे परावर्तित किरण परस्परांना समांतर असत नाही आहेत. ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. हा या दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे. आता आपण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 9 साठी. आणि प्रश्न क्रमांक 9 आहे, काय होईल ते लिहा. या ठिकाणी 3 उपप्रश्न आहेत. 3 गुणासाठी हा प्रश्न आहे, काय होईल ते लिहा. अति प्रमाणात वेदनाशामक औषधांचं सेवन केलं तर काय होणार आहे? तर बघा मित्रांनो, ह्या ज्या वेदनाशामक गोळ्या आहेत, औषध आहेत,
याचा आपण जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं तर सवय जडते. पुढे पुढे या गोळ्या आपण घेतल्या तरी त्याचा आपल्या शरीरावर वेदना कमी होणार नाही आहेत, आहे तसंच राहणार, परंतु त्याचे साईड इफेक्ट मात्र होतील. बघा, अति प्रमाणात अथवा वारंवार वेदनाशामके म्हणजेच पेन किलर्स, वेदनाशामके म्हणजेच पेन किलर्स या गोळ्या घेतल्या तर त्याचा परिणाम म्हणून काय होतो, चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, यकृत यावर विपरीत परिणाम होतो. पुढचा प्रश्न आहे, विद्युत घटाच्या दरम्यान विद्युत वाहक तार आणि बल्ब परिपथात जोडलं. तर मित्रांनो बघा, विद्युत घटाच्या दरम्यान जर करता विद्युत वाहक तार आणि बल्ब परिपथात जोडलं तर बल्ब प्रकाशतो. याचा अर्थ बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो, म्हणून तर बल्ब प्रकाशतो. तिसरा प्रश्न आहे की ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर काय होईल. मित्रांनो, या ठिकाणी ही ज्वालामुखी या ठिकाणी दाखवलेली आहे. जर उद्रेक झाला तर नेमकं काय होतं, तुम्हाला दिसतं लाल रंगाचा भडका बाहेर येतो आहे आणि इथून विविध वायू बाहेर पडतात. या ठिकाणी असणारी सर्व जमीन आजूबाजूची लावा रसाने झाकली जाते, तेथील वनस्पती यांचा नाश होतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे घनरूप अवशेष यावर पडतात. मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, ज्वालामुखीच्या उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदाहरणार्थ हायड्रोजन सल्फाईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, अमोनियम क्लोराईड असेल, हायड्रोजन असेल, बाष्प, धुलीकण इत्यादी. उद्रेक झाला तर ह्या सर्व गोष्टी बाहेर पडतात आणि हे पर्यावरणाला हानिकारकच आहेत. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड वगैरे. तर आपण पुढे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 असा आहे, खालील म्हणजे बाजूला दाखवलेल्या आकृतीचे निरीक्षण करा व उत्तरे द्या. 2 उपप्रश्न आहेत, 2 गुणांसाठी. चित्रात दिसणाऱ्या मानवनिर्मित वस्तूंचे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात असं आहे. आणि दुसरं आहे, ते परिणाम टाळायचे असतील तर कोणते उपाय अंमलात आणणं आवश्यक आहे. नंतर या ठिकाणी कॅरीबॅग दिसत आहेत तुम्हाला, प्लॅस्टिकचे कॅरीबॅग, आणि त्यामध्ये वस्तू ठेवलेली आहेत. प्लॅस्टिक ही मानवनिर्मित पदार्थ आहे आणि याचे विपरीत परिणाम आज आपण भोगतोय. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या समस्या आपल्यासमोर त्याच्या आहेत. तर पर्यावरणावर याचे कोणते परिणाम होतात पहिल्यांदा त्याचा विचार करूया. मित्रांनो, आपल्याला असं सांगता येईल की चित्रात दिसणारी मानवनिर्मित वस्तू ही अविघटनशील प्लास्टिक आहे, बरोबर आहे. याचं विघटन होत नाही आहे. विघटनशील असेल तर चांगली गोष्ट आहे, तर अविघटनशील असेल तर ते आहे तसं जमिनीवर साचून राहतं. त्यामुळे पर्यावरणावर कोणते परिणाम होतात, ते पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषक आहे, कारण साचलं जातं जमिनीवर. सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोचत नाही, पिकांचं उत्पादन कमी होतं, पीक व्यवस्थित येणार नाही आहे, कारण त्याचा थरच एक तयार होतो. कुठे प्लॅस्टिकच्या बॅगा पडलेल्या असतात, प्लॅस्टिकच्या बॉटल पडलेल्या असतात, प्लॅस्टिकची भांडी आहेत आजकाल बाजारामध्ये. हे तर याचं तर विघटन व्हायला खूप दिवस लागतात. म्हणून पहिला आपण परिणाम म्हणून महत्त्वाचा असं अतिघातकी प्रदूषक आहे. दुसरं, याच्या विल्हेवाटीसाठी अजूनही उपाययोजना नाही आहेत की त्याचं अजूनही संशोधन झालेलं नाही आहे प्लॅस्टिकचं विल्हेवाट लावणं. परिसंस्थेतील जैविक घटकांसाठी हे धोकादायक ठरत आहे आजकाल. कुठे प्लॅस्टिकचे कॅरीबॅगमध्ये अन्न घटक घेतले आणि रोडवर पडलं असेल तर रोडवर वावरणाऱ्या गाई म्हशी त्या खातात आणि प्लॅस्टिक त्यांच्या शरीरात जातं, त्याच्या गाठी बनतात, जनावराला त्रास होतो, प्रसंगी मृत्यूही त्याच्यावर ओढवतं. म्हणून सजीवांसाठी या परिसंस्थेमध्ये तो घातक धोकादायक ठरत आहे. त्याच्या ज्वलनातून विषारी वायू बाहेर पडतात. बघा, प्लॅस्टिक जळताना कसा वास येतो आणि कितीतरी घातकी वायू या पर्यावरणामध्ये मिसळतात. याच्या विघटनाला हजारो वर्ष लागतात. बघा, 10-10, 12-12, 15-15 पिढी जातात तरी याचं विघटन होत नाही आहे. म्हणजे किती घातकी असणार आहे. मग असा हा घातकी विघटनशील प्लॅस्टिक हे पर्यावरणावर होणारा परिणाम टाळायचा आहे. तर मग काय केलं पाहिजे, तर उपाययोजना. पहिलं, प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे. पहिली गोष्ट प्लॅस्टिकचा वापर टाळणं. त्यानंतर प्लॅस्टिकच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो, विघटनशील पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या वस्तू वापरायला हव्यात. जसं
सुतळीच्या पिशव्या आहेत, कापडी पिशवी आहे, कागदी पिशवी आहे, याचा वापर करायला पाहिजे. घरून निघतानाच आपण कापडी पिशवीतून बाहेर खरेदीसाठी यायचं. वापर टाळता येतं, कमीही करता येतं. त्यानंतर तिसरा उपाय काय करता येईल की उपलब्ध प्लॅस्टिकचा वापर रस्ते तयार करण्यासाठी होऊ शकतो. आजकाल इतकं प्लॅस्टिक वाढलं आहे, सगळीकडे प्लॅस्टिक दिसतं असं आपण म्हणतो. तर त्याचा उपयोग खड्डे तयार करताना घातलं तर भूपृष्ठावरील प्लॅस्टिकचं प्रमाण खूप खूप कमी होईल. सगळ्यात महत्त्वाचा आता चौथा, प्रत्येक सुजाण नागरिकानं 4R सिद्धांताचा उपयोग करणं गरजेचं आहे. या ठिकाणी 4R याचा अर्थ त्या 4R मधला पहिला R म्हणजे रिड्यूस, कमीत कमी वापर करा. त्यानंतर दुसरा R जो आहे तो रियूज म्हणजे पुन्हा उपयोग करा त्याचा. तिसरा R म्हणजे रिसायकल, पुनर्चक्रीकरण, पुन्हा त्याचा वापर करता यायला पाहिजे. त्यानंतर रिकव्हर, पुन्हा प्राप्त करणं, तरच पर्यावरणाच्या प्रदूषणापासून बचाव होऊ शकतो. मित्रांनो, निश्चितपणे ह्या सर्व प्रश्नांची उकल तुम्हाला मिळालेली असेल. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.